प्रश्न कसा सोडवायचा आहे, तर याच्यासाठी बघा काय करायचं आहे. स्मॉलेस्ट कुठला आहे यातला नंबर? सर D1. सर डी. सर ऑप्शन डी. ऑप्शन डी. हा तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. The smallest 4-digit even number formed by the digit 0, 1, 2, 3 is म्हणजे 0, 1, 2, 3 या अंकांनी बनलेल्या सर्वात लहान 4 अंकी समसंख्या कुठली आहे असा प्रश्न होता. सर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर स्मॉलेस्ट विचारलेलं आहे. स्मॉलेस्ट ऑप्शन ए त्याचं करेक्ट उत्तर आहे. सॉरी समसंख्या आहे. ऑप्शन नंबर 2 त्याचं करेक्ट उत्तर आहे. सर स्क्रीन झूम करा ना. आता बघितलं नंबर काय हा पुढचा प्रश्न बघा. जसीम बोला. सर पेज नंबर हे बघा सगळ्यात महत्वाची सूचना. काही विद्यार्थ्यांचा समोर क्लास चालू आहे पण वेगळंच काहीतरी चालू आहे. मी आता तिसऱ्यांदा सूचना सांगतोय. जर तुम्हाला क्लासमध्ये चालणार नसेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लास एक्झिट केला तरी चालेल. पहिली गोष्ट, ज्यांना कोणाला क्लास सिरियसली करायचा असेल त्यांनी क्लास करा. नसेल, मला जर इतर काही कुठलाही आवाज आला तुमच्या इतर ज्या शोधू त्याच्या व्यतिरिक्त मी डायरेक्टली रिमूव्ह करेल. ही सूचना एकदम फायनली लक्षात ठेवायची. मला लक्षात परत सूचना भेटणार नाही. एकदम कन्फर्म लक्षात ठेवायची ही सूचना. हा जे चालू आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. नसेल जमत डायरेक्ट क्लास एक्झिट करा. काहीच बळजबरी नाही. ठीक आहे. पण इतर गोष्टी अजिबात चालणार नाही मला. बघा सिम्प्लिफिकेशन साठी क्वेश्चन दिलेला होता, सोडवायचा होता तुम्हाला. कसा सोडवणार? तर या ठिकाणी बघा सिम्प्लिफाय करायचं म्हणजे आपला रूल काय सांगतो की कुठलाही क्वेश्चन असेल तर तो सिम्प्लिफाय करताना सगळ्यात महत्वाचं असतं सिम्प्लिफिकेशन मध्ये काय की आपला रूल आहे सगळ्यात पहिले ब्रॅकेट सोडवा. या ठिकाणी ब्रॅकेट नाही मग नंतर तुम्हाला सांगितलं डिवायडेशन सोडवा. बरोबर. तर हे जर डिवायडेशन आपण आधी केलं तर या उदाहरणात कसं सोडवणार? तर बघा इथे तुम्हाला दाखवतोय मी 6 डिवाइड 6 प्लस 6 मल्टिप्लाय 6 मायनस 6. आता हे जर सोडवलं तर कसं सोडवणार? हे सोडवल्यानंतर बघा डिवायडेशन 6 डिवाइड 6 आन्सर काय येतं 1 प्लस 6 मल्टिप्लाय 6 मायनस 6. आता काय करणार मल्टिप्लेशन 1 प्लस 6 6 जा 36 मायनस 6. आन्सर काय येणार 1 प्लस 6 37 37 मायनस 6 आन्सर येणार 31 जे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. सो म्हणून ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला फ्रॅक्शन सोडवायला दिलं आहे 4/3 प्लस 5/9 प्लस 6/18. कसं सोडवायचं? तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं फ्रॅक्शन मध्ये आपला रूल काय आहे तर या ठिकाणी सम विचारली म्हणजे ऍडिशन करायची आहे. ऍडिशन साठी रूल काय सांगितलंय तुम्हाला? तर बघा ऍडिशन करताना बघा उदाहरण आधी मी लिहून घेतो इथे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बल्लर 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 4/3 प्लस 5/9 सम म्हणजे काय ऍडिशन करायची होती. बरोबर. मग आपण हे जर सोडवलं तर आपला आन्सर काय येते बघा. याची ऍडिशन केली तर याची ऍडिशन करण्याची एक सोपी ट्रिक सांगतो मग मी आता. मी तुम्हाला या नंबरचं ऍडिशन करायचे असेल तर या ठिकाणी बघायला डिनॉमिनेटर सेम आहे का नाही
पण हे सगळे नंबर जे आहे ना 3, 9 आणि 18 हे सगळे ना 18च्या टेबलमध्ये येतात. यांचा जर तुम्ही एलसीएम घेतला, एलसीएम म्हणजे काय, तर असा नंबर बघा की या 3 ला जर तुम्ही 6 ने मल्टिप्लाय केलं ना तर तुमचं उत्तर 18 येतं. 9 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 18 येतं, बरोबर. तर ज्या नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं ना त्यानेच न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याला पण मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे तुमचा नंबर काय होईल माहिती का, 4 6 24, हा खाली 18 जशाच तसा येईल, प्लस 5 2 10 आणि 9 2 18 होईल. त्यानंतर बघा 6/18 ॲज इट इज राहणार, त्याच्यात काही चेंज होणार नाही. आता आपलं काय झालं, डिनॉमिनेटर सेम झालं, तर आपण काय करतो, डिनॉमिनेटर एकदाच लिहितो आणि न्यूमरेटरची काय करतो, ऍडिशन करतो. म्हणजे 24 + 10 + 6 याचे ऍडिशन केले तर काय होणार, 24 + 6 30, 30 + 10 40, 40/18. याला जर आपण डिवाइड केलं 2 ने तर आन्सर येईल 2 9 18, इथे येणार 2 2 4 आणि इथे 0, म्हणजे आन्सर काय असेल 20/9. हे असेल आपलं करेक्ट आन्सर, बरोबर. जे कुठे दिलेलं आहे तुम्हाला, ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला दिलेलं होतं, बरोबर. मराठी मीडियमचं सुद्धा ऑप्शन डी मध्येच उत्तर तुम्हाला दिलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा, 10 मीटर इज व्हॉट % ऑफ 10 किलोमीटर. म्हणजे मराठीमध्ये हा प्रश्न काय होता की 10 मीटर, याच्या आधी 45 नंबरचा क्वेश्चन होता. तो आहे 4 संख्यांची सरासरी 20 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती. एक मिनिट थांबा. फाय नंबरचा क्वेश्चन होता, 4 संख्यांची सरासरी 20 आहे, तर त्यांची बेरीज किती. मग मी तुम्हाला असं सांगितलं होतं, ज्यावेळेस पण तुम्ही कुठल्याही प्रश्नाची या ठिकाणी बेरीज करायची असेल तर ती कशी करणार आहोत आपण. हा जो क्वेश्चन आहे हा इंग्लिश मध्ये तुम्हाला देतो. बघा काय सांगितलंय, इफ द ऍव्हरेज ऑफ 4 नंबर इज 20, व्हॉट इज द सम ऑफ दोज नंबर. जर तुम्हाला 20 नंबरचा ऍव्हरेज दिलेला आहे, सॉरी 4 नंबरचे सरासरी दिले, तर आपलं सूत्र काय आहे, सम ऑफ 4 नंबर इज इक्वल टू ऍव्हरेज मल्टिप्लाय 4 करायचंय आपण. म्हणजे मराठीमध्ये 4 संख्यांची बेरीज बरोबर काय करणार, सरासरी गुणिले 4. मग ऍव्हरेज किती आहे, ऍव्हरेज इज 20 × 4, आन्सर येणार आहे 80, जे ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला दिलेलं होतं, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, 46 नंबरचा क्वेश्चन. बरं, जेवढे प्रश्न सांगितले तेवढे लक्षात आले सगळ्यांना, कोणाला काही डाऊट.
पुढचा प्रश्न बघा. The 10 मीटर इज what % ऑफ 10 किलोमीटर. 10 मीटर हे 10 किलोमीटरचे किती टक्के आहे? बरोबर. तर आपल्याला काय करायचंय, 10 किलोमीटर आणि 10 मीटर हे त्याचे किती टक्के आहे असं काढायचंय. 10 मीटर, 1 मीटर म्हणजे काय रे, 1000, सॉरी 1000 मीटर इज इक्वल टू काय होतो, 1 किलोमीटर होतो. बघा मराठीतून प्रश्न घेऊया आपण आधी पाहू. मराठीतून प्रश्न होता, 10 मीटर म्हणजे 10 किलोमीटरच्या किती टक्के. तर हा प्रश्न बघा कसा करणार आपण. काय झालं, काय झालं, पेन कवर झाला ना. एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झाला, पेन चालत नाही. काय झालं, इथेच घेऊन टाकतो डायरेक्ट समोर. तर आता आपण जर प्रश्न सोडवला 10 मीटर आणि 10 किलोमीटर यांच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन केली आहे, किती टक्के आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय 100 करतो आपण. बरोबर. आता 10 किलोमीटर, 1 युनिट किलोमीटर मध्ये, दुसरं मीटर मध्ये, तर आपल्याला खाली जे युनिट दिलेलं आहे ते कशामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे, तर ते देखील आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग 10 किलोमीटर याचा अर्थ काय होतो, 10 किलोमीटर याचा अर्थ होतो 10,000 मीटर. बरोबर. हे पण मीटर मध्ये होईल, ते पण मीटर मध्ये होईल. मग दोन्ही मीटर मध्ये केलं तर आपलं उत्तर बघा, 120 कट, 120 कट, हा एक 0 कट, हा एक 0 कट, म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे 1/10. 1/10 म्हणजेच काय, 0.1%. हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, तर बघा असं ऑप्शन तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. किती नंबर चालू होता आपला, 46 झाला. 47 नंबर क्वेश्चन बघा. एक माणूस 1200 ला रेडिओ विकत घेतो आणि 1800 ला विकतो, त्याचा फायदा टक्केवारी शोधा. किंवा इंग्लिश मध्ये हा क्वेश्चन होता, क्वेश्चन बघा काय होता. अ मॅन बाय अ रेडिओ 1200 अँड सेल इट
1800 फाइंड द गेन पर्सेंट. बघा सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बाईंग प्राइस किंवा खरेदी किंमत किती आहे ती समजून घ्या. खरेदी किंमत जी आहे त्या रेडिओची ती आहे, बाईंग प्राइस आहे 1200 आणि सेलिंग प्राइस जिला आपण SP म्हणतो. सेलिंग प्राइस किती दिलेली आहे तुम्हाला? बघा सेलिंग प्राइस जी आहे ती आहे 1800 म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत किती दिली आहे? 1800. तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये बघा प्रॉफिट होईल का लॉस होईल हे ऑलरेडी त्यांनी दिलंय. गेन म्हणजेच काय? प्रॉफिट. कारण काय 1800 मधून जर आपण 1200 मायनस केले तर आपल्याला काय मिळणार आहे? तर 600 जो आहे हा असणार आहे प्रॉफिट, बरोबर, किंवा काय म्हणतो आपण त्याला नफा म्हणत असतो, बरोबर. त्यांनी विचारलंय प्रॉफिट पर्सेंट विचारलंय. प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय? तर शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफा काढायचा असेल तर आपलं सूत्र आहे नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. इंग्लिश मध्ये प्रॉफिट पर्सेंट किंवा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू आपला काय फॉर्म्युला आहे? प्रॉफिट मल्टिप्लाय 100 अपॉन कॉस्ट प्राइस, बरोबर. मग आपण काय करणार? प्रॉफिट किती झालाय? 600 झालाय ना. सो 600 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे? तर ती आहे 1200 म्हणून आपण त्याला डिवाइड 1200 करणार. हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं? 120 कट 120 कट. 12 ने याला डिवाइड करा. 12 वन 12, 12 फायदा 50, सॉरी 12 फायदा 60 आणि हा 0 म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर 50%चा काय झाला? प्रॉफिट झाला. म्हणजे आपल्याला कुठे दिलं होतं? ऑप्शन डी मध्ये हे सोडवायला दिलेलं होतं. त्यानंतर बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. एकशे 20 मीटर गुणिले 160 मीटर मापाच्या आयताकृती क्षेत्रातून 40 मीटर गुणिले 60 मीटर आकारमानाचे किती आयताकृती भूखंड बनवता येतील, बरोबर. मग आता हे जर बनवायचे असतील तर कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. इंग्लिश मध्ये काय आहे? हाऊ मेनी रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ डायमेन्शन 40 मीटर बाय 60 मीटर कॅन बी मेड फ्रॉम द रेक्टँग्युलर फील्ड ऑफ डायमेन्शन 120 मीटर बाय 160 मीटर. ठीक आहे. तर चला आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. डायमेन्शन जो आहे आधी प्रश्न समजून घ्या, मग आपण उत्तर काढूया. ठीक आहे. इथे समोर तुम्हाला क्वेश्चन दिलेलाच आहे. बघा प्रश्न समोर आहे तुम्हाला. याचं उत्तर तुम्हाला सांगितलं आहे की ऑप्शन डी उत्तर येतं. त्याच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए आणि इथे ऑप्शन सी. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न आहे की हाऊ मेनी रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ डायमेन्शन 40 मीटर बाय 60 मीटर कॅन बी मेड फ्रॉम द रेक्टँग्युलर फील्ड ऑफ डायमेन्शन 120 बाय 160 मीटर. मग आता हे जर सोडवलं आपण तर आपला आन्सर काय येणार आहे? तर बघा 48 नंबर. काय साईज आहे प्लॉटची? 40 by 60. How many rectangular plot of dimensions 40 meter by 60 meter can be made from 120 meter by 160 meter. 120 मीटर गुणिले 160 मीटर मापाच्या आयताकृती क्षेत्रातून
40 मीटर गुणिले 60 मीटर आकारमानाचे किती आयताकृती भूखंड बनवता येतील. यासाठी काय करायचं, बिगर कुठला आहे तर 120 बाय 160 मीटरचा हा जो काही भूखंड असणार आहे किंवा हा जो काही प्लॉट असणार आहे तो बिगर आहे, म्हणून त्याला डिवाइड बाय काय करायचं, स्मॉलर पार्ट करायचा. स्मॉलर जो प्लॉट आहे तो आहे 40 मीटर बाय 60 मीटर, बरोबर. तर याने जर डिवायडेशन केलं आपण याचं तर काय उत्तर येणार, 41 40, 43 120 आणि हा 0 कट करा. आता बघा 3 1 3, 3 2 6 होतील आणि 2 ने जर 16 ला डिवाइड केलं तर 2 8 16 होईल. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, तर असे 8 प्लॉट बनवता येतील, म्हणून असे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी. याचा अर्थ काय मी तुम्हाला ते समजून सांगतो आधी. सपोज हा एक मोठा प्लॉट आहे ज्याची साईज काय आहे 120 बाय 160 आहे, बरोबर. यातून काय करायचं, एक स्मॉलर पॉट बनवायचा आहे. ज्यावेळेस असे तुम्हाला हे एक्झाम्पल कुठे येतात, एखाद्या ठिकाणी फरशी बसवायची असेल किंवा काय असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये असा छोटा असा पार्ट बनवायचा आहे. मला जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं हा. त्याच्यामध्ये बघा हा सपोज असं समजा की हा 120 मीटर आहे, हा 160 मीटर, किंवा उलट केलं तरी काय अडचण नाही. हा 160 आणि हा 120चा प्लॉट आहे. त्यामध्ये हा 40 बाय 60 चा असा किती प्लॉट बसणार आहे असं विचारलंय, बरोबर. सपोज आपण असं समजूया की हा 60 आहे, हा 40. असे छोटे प्लॉट बसवले ते किती प्लॉट बसतील, तर असे स्मॉल पार्ट जर तयार केले तर असे किती बसतील, त्यामध्ये 8 पार्ट बसतील. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, त्यासाठी काय करायचं आपल्याला, तर अशा पद्धतीने जो काही बिगर असेल त्या बिगरला डिवाइड बाय स्मॉलर पार्ट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 49. एक मुलगा रात्री 9 वाजता एक मुलगा रात्री 9:45 वाजता झोपला आणि काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता उठला, तर तो किती वेळ झोपला. A boy slept 9:45 p.m. and woke up the next morning 5:30. He slept for. तर बघा सगळ्यात महत्वाचा, तो झोपला कधी, रात्री 9:45 ला झोपला, बरोबर. आणि उठला कधी, सकाळी 5:30 ला, बरोबर. तर रात्रीचे 9:45 ते सकाळचे 5:30, बघा हे 5.5 तास तर आहेच, 5:30 हवर आहेच, पण 9:45 टू रात्रीचे 12 जे आहे, म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किती टाइम झाला, 9:45 टू 12 किती टाइम आहे. तर बघा हे 45 मिनिट जे आहे, 45 च्या पुढे 15 मिनिट म्हणजे 10 होतील आणि ते 2 आवर्स म्हणजे 10 आवर्स अँड 15 मिनिट, आपलं सॉरी 2 आवर्स अँड 15 मिनिट हे यामध्ये ऍड करा. टोटल पिरियड किती होणार आहे, 5 4 इथे डॉट 5 + 2 7 7:45 हा टायमिंग होणार आहे. तर असा कुठे ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन सी मध्ये हे दिलेलं आहे. टोटल तो किती वेळ झोपला, 7:45. जर समजलं नसेल तर पुन्हा सांगतो बघा. आपल्याला जर आपण असं घड्याळ घेतलं तर घड्याळामध्ये तुम्हाला माहिती आहे हा टायमिंग असतो, बरोबर. तिथे बघा 12 3 6 9 याच्यामध्ये तो झोपला कधी आहे, तो टायमिंग आपण घेऊया. 1 2 3 4 5 7 8 9 10 आणि 11. आता हे जर सोडवलं तर तुम्हाला काय लक्षात येईल की याच्यामध्ये जो टायमिंग आहे तो झोपला कधी आहे, 9:45 ला. 9:45 म्हणजे बघा टायमिंग असं घड्याळात असं असेल, बरोबर. 9:45 ला तो झोपला. आता या 9:45 पासून किती हवर्स होता, आपण आधी आधी मिनिट्स घेऊया. बघा हे जे काय 9:45 टायमिंग झालाय, 10 पर्यंत किती मिनिट झाले, हे 15 मिनिट झाले, बरोबर की नाही. मग हे 15 मिनिट थोडेसे आपण बाजूला ठेवूया. आता काय करायचं, हवर्स मोजूया आपण. हे बघा हा 1 आवर 2 आवर 3 आवर 4 आवर 5 6 आणि 7. 5 पर्यंत किती झाले, 7 आवर. आणि 5 च्या पुढे तो उठला किती वाजता, 30 मिनिट पुढे गेलेला आहे, म्हणून ते 30 मिनिट या 15 मध्ये ऍड करा. टोटल मिनिट झाले तुमचे 15 आणि हवर्स आपण मोजलेच आहे, किती आहे, तर हे मोजलेले हवर्स किती, 1 2 3 4 5 त्यानंतर हे 6 आणि हा 7, टोटल 7 आवर आणि 45 मिनिट एवढ्या वेळ तो काय झाला, स्लोपला किंवा स्लेप. ओके, बोला.
बोलो. येतोय आवाज सर्वांना? आता आवाज येत असेल. इथे बघा, पुढचा प्रश्न आहे हा तुमच्या समोर 50 नंबरचा. द simple interest accrue on the amount of 9,530 at the end of 6 year 2,859. What is the rate of interest per annum? 9,530 च्या रकमेवर 6 वर्षाच्या शेवटी मिळणारे व्याज 2,859 आहे. तर वार्षिक व्याजदर किती असेल? तर आता बघा, 9,530 रुपये ही रक्कम आहे, 9,530. त्याच्यावर किती रुपये मिळतात? 2,859. 2,859 एवढी रक्कम मिळते आहे. आणि वार्षिक व्याज जर विचारलंय, इथे 100% आपण टक्केवारी काढायची असेल त्याला मल्टिप्लाय 100 करत असतो. आणि 6 वर्ष शेवटी मिळाले म्हणून याला काय करायचं? मल्टिप्लाय 6 करायचं. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा असेल तर दर बरोबर सूत्र आहे आपलं सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. ठीक आहे. इंग्लिश मध्ये जर बघितलं तर इंग्लिश मध्ये काय येणार याचा? सिंपल इंटरेस्ट इंटू 100 डिवाइड बाय प्रिन्सिपल इंटू टाइम. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. मग आता आपण जर हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं बघा. डिवायडेशन केल्यानंतर आपला आन्सर येतं 2859 इंटू 100 डिवाइड बाय 9530 मल्टिप्लाय 6. बरोबर. आता हे सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं बघा. याला डिवाइड करा, 0 0 कट होईल. 6 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? आता इथे बघा, एक सोपी ट्रिक सांगतो. या नंबरच्या टेबलमध्ये हा नंबर येतो 3 नंबरला. कसा? तर बघा, एकदम सिंपल ट्रिक आहे याची. 9 मल्टिप्लाय 3 केलं तर 27 होतो. इथे 28 आहे. बरोबर. आणि इथे अजून एक लॉजिक बघा. इथे 9 आहे, इथे 3 आहे. 3 3 जा 9 होईल का नाही? सो 953 3 जा किती होतील? 2,859 होतात. तुम्ही करून बघू शकता. आता काय, इथे 6 आहे आणि इथे वरती 10 आहे. तर याला डिवाइड केलं तर 3 1 3 3 2 6 होईल आणि 2 5 10 होतील. म्हणजे एकूण राहिले किती? फक्त 5. तर आपलं उत्तर येतं त्या ठिकाणी 5% किंवा 5% ही त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. तुम्हाला ही जी डिवायडेशन मी करून दाखवली ही तुम्हाला स्वतः सोडून बघावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ती लक्षात येणार आहे. ठीक आहे. बरं, आता मी काय करणार, तुम्हाला एक सांगायचं आहे मला, की काय होतं, टेस्ट ज्यावेळेस आपण पेपर सोडवतो त्या या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो, की बऱ्याच जणांना पेपर मधले जे काही प्रश्न आहे ते प्रश्न इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोघांमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. काही वेळेस पोरांना तुम्हाला लक्षात यायला थोडा वेळ लागतो. तर मी आता पुढच्या पेपर पासून काय करणार आहे, जी अँसर शीट असेल त्या अँसर शीट बरोबरच तुम्हाला काय करतो, याची जी काही रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग पाठवत जाईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पटकन कॅच होईल. आलं लक्षात सर्वांना? म्हणजे ही जी काही मी तुम्हाला आता क्वेश्चन पेपर सांगतोय या सांगायला इथे पूर्ण 100 मार्क्सची ज्यावेळेस मी सांगायला जातो त्यावेळेस खूप वेळ लागेल. बरोबर. तर आपल्याला प्रॅक्टिस पण महत्वाची. तर मग आपण काय करूया, जे प्रश्न आहे मी तुम्हाला काय करत जाईल की प्रश्नपत्रिका देत जाईल. त्याच्यानंतर जसं आता स्पष्टीकरण तुम्हाला समजून सांगतोय असं स्पष्टीकरण सुद्धा त्याच प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिकेसोबत देत जाईल. जेणेकरून काय होईल, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही लगेच तो प्रश्न बघून काय अडचण असेल तर ती तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आलं लक्षात सर्वांना? काही अडचण आहे का याच्यामध्ये जेवढे आपण 10 प्रश्न घेतलेले? हा, आता बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही काही जणांना आलेली नव्हती, तर त्यांना ती प्रश्नपत्रिका मी नंतर व्हॉट्सअपला पाठवू. ठीक आहे. आता पुढे बघा, 51 नंबर क्वेश्चन काय आहे. A car cover a distance of 816 km in 12 hours. What is the speed of car? एक कार 12 तासात 816 किलोमीटर अंतर कापते. गाडीचा वेग किती असेल? तर काय करायचंय बघा, कार चा जो काही स्पीड आहे, एक कार 12 तासात 816 जाते. बरोबर.
12 तासामध्ये जाते, 12 hours मध्ये जाते, तर गाडीचा वेग किती आहे असं विचारलंय. मग याला 12 ने डिवाइड करा. 12 वन 12, 12 ने याला डिवाइड केलं तर 12 6 74, रिमेन राहिले किती 81 मायनस 74, 7 हा आला 6, 12 पुन्हा 6 72 होईल, बरोबर की नाही. 12 तासात 816 किलोमीटर, 12 उरले, सॉरी 74 नाही होत, 72 होत, 12 12 6 72, याला डिवाइड केलं तर 12 6 72, राहिले किती 8 आणि 9 9, वरतून आला कॅरी 6, 12 8 96, आन्सर येईल 68 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर डी हे करेक्ट उत्तर असेल. याला डिवाइड करून बघा, नाहीच समजलं तर असं करा, 816 डिवाइड बाय 12, 12 आवर मध्ये 816 किलोमीटर जाते ना, सो त्याला डिवाइड करायचं 12 ने, आन्सर काय येतं बघा आपलं, तर 12 6 72, रिमेन राहिला किती, रिमेन राहिला 9, रिमेन राहिला कॅरी आला 6, परत 12 8 96 होतात, रिमाइंडर राहिला 0. सो आन्सर काय असेल, आन्सर असेल तुमचा 68 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, हा असेल तुमचा स्पीड. पुढचा प्रश्न बघा, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इन 1341.01 इज, बघा 1341.01 इज 13,341.01 मध्ये शून्याचे स्थान किती आहे किंवा कोणते आहे, शून्य कोणत्या स्थानी आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, आफ्टर पॉइंट कुठलाही नंबर घेतला तर याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, तर जो पहिला प्लेस असतो त्याला आपण डेसिमल म्हणत असतो, बरोबर. काय म्हणत असतो, डेसिमल, किंवा इंग्लिश मध्ये आपलं सॉरी मराठीमध्ये हा जो काही प्लेस आहे याला एक तर डेसिमल म्हणतात किंवा टेन्थ म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, टेन्थ. तुम्हाला मी हे शिकवलेलं होतं, बरोबर. हा टेन्थ किंवा मराठीत त्याला काय म्हणतात, दशांश म्हटलं जातं, बरोबर. म्हणून आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर डी, टेन्थ किंवा दशांश. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ऑप्शन सॉरी क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 53 हा होता 52. After allowing a discount of 18%, a washing machine is available 13,489. What is the mark price of the washing machine? 18% सूट दिल्यानंतर वॉशिंग मशीन 13,489 मध्ये उपलब्ध आहे. वॉशिंग मशीनची चिन्हांकित म्हणजे छापील किंमत किती असं विचारलेलं आहे. आता ज्यावेळेस छापील किंमत काढायची असते, मी तुम्हाला त्याच्यासाठी एक सूत्र सांगितलेलं होतं, छापील किंमत बरोबर, तुम्हाला एक एबीसीडीचं पण सूत्र दिलं होतं, काही जणांना माहित नसेल तर त्यांनी लक्षात ठेवा. छापील किंमत काढायची असेल तर इथे बघा, जर आपल्याला सूट दिली जाते 18% सूट, याचा अर्थ काय, 18%चा डिस्काउंट दिला याचा अर्थ काय, जर तुमची वस्तू 100 रुपीजची असेल तर तुम्हाला काय करायला 100 मधून हे 18 मायनस करावे लागतील, बरोबर. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला विकताना ती वस्तू केवढ्याला विकणार आहे, 82 रुपीजला विकणार आहे, बरोबर. तर त्यांनी विचारलं आहे, ही जी वस्तू आहे तुमची, ती वस्तू 100 रुपीजच्या वस्तू तुम्ही किती डिस्काउंट देताय, 18%चा डिस्काउंट देताय. किती, 18%. ज्यावेळेस तुम्ही 18%चा डिस्काउंट देतात, तर हे 18% जर डिस्काउंट दिला तर ती वस्तू 100च्या जागेवर केवढ्या मिळेल, 82 रुपीजला मिळेल. किती रुपीजला, 82. तर त्यांनी विचारलंय, ही जी काही वस्तू आहे ती किती रुपयाची आहे माहित नाही, पण तिच्यावर डिस्काउंट दिला 18%, की तिची प्राइस किती होती, 13,489. तर तुम्हाला काढायची एमआरपी प्राइस. काय काढायची, एमआरपी म्हणजे मार्क प्राइस किंवा छापील किंमत, बरोबर. तर याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, फॉर्म्युला आहे छापील किंमत बरोबर छापील किंमत किंवा इंग्लिश मध्ये एमआरपी इज इक्वल टू, फॉर्म्युला लक्षात ठेवा काय आहे,
फॉर्म्युला आहे विक्री गुणिले 100 वजा सूट टक्के सूट डिवाइड बाय सॉरी उलट झालं 100 मल्टिप्लाय सेलिंग मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 100 मायनस % सूट किंवा आता इंग्लिश मध्ये हाच फॉर्म्युला येईल MRP इज इक्वल टू SP मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 100 मायनस % डिस्काउंट. ठीक आहे. मग आता % डिस्काउंट काढा एक्स्ट्राला तर सेलिंग प्राइस किती होती 13,489. सो आपण काय करणार 13,489 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 100 मधून आपण आधीच मायनस केले आहे डिस्काउंट प्राइस किती होती 18%. ती तुम्ही इथे लिहिली तरी चालेल किंवा मायनर डायरेक्ट लिहून लिहिली तरी काही अडचण नाही. मग आपण हे जर सोडवलं तर 13,489 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 18% केलं तर किती होतात 82 होतात. बरोबर. मग आता हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं बघा 2च्या टेबल मध्ये 9 येतो का नाही 13,489 ना 18% डिस्काउंट दिलेला आहे वॉशिंग मशीनवर. तर चला आपण याला डिवाइड करूया आधी. कशाने डिवाइड होईल रे हा नंबर डिवाइडेशन बघा याने जर आपण डिवाइड केला तर डायरेक्ट 82 ने डिवाइड करूया म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. 13,489 डिवाइड बाय 82 केला तर याचा आन्सर काय येणार आहे बघा 82 ने डिवाइड केलं 82 वन 82 132 4 मधून 82 मायनस करा किती राहतात 4 मायनस 2 2 आणि 13 मायनस 8 5 52 राहणार कॅरी आला 8. आता काय करायचं 18 मल्टिप्लाय 6 करा 82 मल्टिप्लाय 6 काय येतं 82 मल्टिप्लाय 6 6 टू द 6 टू द 12 6 8 जा 48 48 प्लस 1 49 492 होतील. हा जो 2 आहे सॉरी 492 इथे लिहा याचं मायनस करा किती रिमेंड राहतात 8 मायनस 2 6 12 मायनस 9 केलं तर 3 आणि 0 वरतून कॅरी आला 9. याला जर डिवाइड केलं तर 82 मल्टिप्लाय आता किती घ्यावं लागेल तर 82 मल्टिप्लाय 4 घ्या काय होईल 82 मल्टिप्लाय 4 किती होतात 4 टू द 8 4 8 जा 32 म्हणजे 328 येतील. हे जर सबट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येईल 9 मायनस 8 1 6 मायनस 2 4 आणि हा 0 41 आला. पॉईंट द्या पॉईंट दिल्यावर हा नंबर होईल 410. आता काय 32 मल्टिप्लाय किती करणार की जो याच्याजवळ नंबर येईल त्यासाठी आपण 5 घेऊया 82 फायदा होतात 410. हे जर केलं तर उत्तर येतं 0. आपलं उत्तर आलंय 164. त्याला डिवाइड केल्यावर 164 इथे 0.5 बरोबर. आता हा 0.5 आलेला आहे ना त्याला मल्टिप्लाय 100 केलं तर याला मल्टिप्लाय 100 केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे 1645 आणि 0 म्हणजे 16,450 ही किंमत येईल. ऑप्शन नंबर सी मध्ये ती तुम्हाला दिलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा 54 नंबरचा क्वेश्चन अ ट्रेन इज रनिंग ऍट द युनिफॉर्म स्पीड ऑफ 75 किलोमीटर पर आवर हाऊ मच टाइम डज इट टेक टू कव्हर द डिस्टन्स 350 किलोमीटर. सो 350 ला जर आपण डिवाइड केलं आता बघा 350 किलोमीटर जाते त्याच्यामध्ये 350 किलोमीटर डिस्टन्स आहे आपल्याला जायचं आणि स्पीड काय आहे 75 किलोमीटर पर आवर म्हणजे काय रे तर याचा अर्थ होतो एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिट मध्ये ते किती जाते तर 75 किलोमीटर जाते. तुम्हाला विचारलंय त्या गाडीला जायचंय 350 किलोमीटर
किती जायचंय 350 किलोमीटर जायचं आहे. तर तिला किती वेळ लागेल टाइम आपल्याला माहित नाही. मला काय जर टाइम किंवा वेळ, मग आपण काय करणार याच्यात क्रॉस करणार. म्हणजे कसं करणार 350 मल्टिप्लाय 60 डिवाइड बाय 75. हे जर सोडवलं तर आपलं उत्तर बघा काय येणार 25 25 3 75. याला 25 25 रिमाइंडर 10 25 4 100. 3 ने याला डिवाइड केलं 3 3 3 to the 6 आणि 0. आन्सर येईल 14 मल्टिप्लाय 20 280. आन्सर काय असणार आहे 280. याले मिनिट आपल्याला करायचंय त्याला कन्वर्ट आवर्स मध्ये. मग कसं कन्वर्ट करणार तर 280 डिवाइड बाय काय करायचं 60 करायचं. हे जर 60 केलं तर आपला आन्सर येतं 60 60 4 240. यातून मायनस जर केलं आपण तर उत्तर काय येतं 0 4 आणि हा 0. म्हणजे याचा अर्थ होतो हे जे वरती आले हे आहे हवर्स किंवा तास, आणि त्यातून मायनस काय करायचे आपल्याला तर हे 40, त्याच्या पुढे हे 40 लिहायचं. म्हणजे आपलं उत्तर येईल 4 hours 40 minutes. किंवा त्याच्यामध्ये चार तास आणि 40 मिनिटं हे असेल तुमचं उत्तर. ठीक आहे. येते सगळ्यांना लक्षात? सर तुम्ही सर तुम्ही मला क्वेश्चन पेपर सेंड करशाल? ज्यांना पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला हाय मेसेज करा, पाठवतो मी. येस सर. ठीक आहे. आता एक काम करायचं आहे, हे जे केवढे क्वेश्चन आहे हे तुम्हाला समजून सांगितले. बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या पिरियडला बघूया. ठीक आहे. मी तुम्हाला याचा एक पुन्हा एकदा चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो, जेणेकरून मराठीचे वेगळे प्रश्न असतील आणि इंग्लिश मीडियमचे वेगळे प्रश्न असतील असा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतो. उद्यापासून आपण काय करूया, उद्यापासून मी तुम्हाला एक रिव्हिजन पुन्हा एकदा स्टार्ट करणार आहे. आणि एक आणखी एक असं करणार आहे की शक्यतो उद्यापासून माझा प्रयत्न असा असेल की सकाळच्या वेळेस मी स्कॉलरशिप घेईल आणि संध्याकाळच्या वेळेस नवोदयची आपण रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे बाकीच्या वेळेस जे काही क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील, क्वेश्चन पेपरचे तुम्हाला मी व्हिडिओ स्वरूपात डायरेक्टली जे काही प्रश्न असतील त्याचे व्हिडिओ स्वरूपात उत्तरं शेअर करेल. कोणाला तरीही काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करून विचारून घ्या. ठीक आहे. इथे आपण थांबूया. ठीक आहे.